जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे, तसंच शहाजीराव काकडे, प्रमोद काकडे, मिलिंद कांबळे, राजवर्धन शिंदे, बाळासाहेब शिंदे, संभाजी होळकर, विराज काकडे, ॲडव्होकेट रवींद्र माने, हेमंतराव गायकवाड, विश्वास आठवडे, तुषार सकुंडे, संजय कोकरे, आपले MD राजेंद्र यादव, उत्तम धुमाळ, नीताताई फरांदे, विक्रम भोसले, सुजाता साळवे, पंकज निलाखे, सुनील पवार, अनेक आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कामगार क्षेत्रातले, सहकारी साखर कारखानदारीतले उपस्थित असणारे सर्वच आजी माजी संचालक, पदाधिकारी, वेगवेगळ्या गावचे सरपंच, उपसरपंच, संस्थांचे सर्व माझे पदाधिकारी, पंचक्रोशीतील जमलेले विविध गावचे आजी माजी सरपंच, तसंच आमचा अधिकारी वर्ग, शासनाचा पण आणि साखर कारखान्याचा पण, आमचा कामगार वर्ग, सगळे माझे पत्रकार बांधव आणि उपस्थित माझ्या तरुण मित्रांनो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण यंदा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 31 तारखेला 4 वाजता 64वा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मला पुरुषोत्तम दादांनी सांगितलं होतं की दादा तुम्ही नंतर दत्तामामा यांनी या. मी दत्तामामा खरं तर सकाळी 6:30 वाजल्यापासून एकत्र होतो, पण माळेगावला त्यांनी पुरुषोत्तम दादांना मला विनंती केली की बाबा मला पुढच्या कार्यक्रमाला नेऊ नका, माझे पण इतर काही कार्यक्रम आहेत. कारण छत्रपती आणि माळेगावला ते कृषी मंत्री या नात्याने आणि आपले प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. मित्रांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना मी अभिवादन करतो, परंतु त्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन हा साजरा करण्यात आलेला आहे. मगाशी SP पण मला भेटले गिल, तेही म्हणले की दादा त्याच कामाच्या करता मी इकडे आलेलो होतो. मी या राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज इथं मला तुम्हालाशी संवाद साधण्याची संधी मिळते. तुम्ही सगळेजण आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देता, आमच्या विचाराचे जिथं आम्ही आव्हान करतो त्यावेळेस तुम्ही संचालक बोर्ड निवडून देता, इतर लोकप्रतिनिधी निवडून देता आणि म्हणून आज गळीत हंगामाच्या निमित्तानं जावं, तुमच्याशी संवाद साधावा, तुमचे प्रश्न समजून घ्यावेत. आता बरीच निवेदनं आलेली आहेत. अनेक निवेदनं तर दादा आमची फसवणूक टोळ्यांनी केली, टोळ्यांनी म्हणजे ऊस तोडणी वाहतूकवाले टोळ्या ज्या असतात त्यांनी, असे पण निवेदनं खूप आलीत. वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं आहेत, नोकरीची निवेदनं आहेत, बदलीची निवेदनं आहेत, विकास कामाला निधी द्या. मी आपल्याला स्पष्ट सांगतो की कुठल्याही पुढच्या ह्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या सगळ्या नगरपंचायता ह्या सगळ्या निवडणुका होईपर्यंत आता कुठला निधी मिळणार नाही. आपला जो काही निधी होता तो DPCचा निधी मी ऑलरेडी 70% जो आमदारांना दिला, बाकीचा आपण वेगवेगळ्या कामाच्या करता, मग त्याच्यामध्ये छत्रपती कारखान्याच्या परिसरात शेतकऱ्यांचे पैसे वाचवण्याच्या करता आम्ही DPDCचा निधी दिला, इकडं माळेगावला दिला, तसा सोमेश्वरला पण ह्या रस्त्याच्या संदर्भात तुमचं जे काम, तुम्हाला आता काय होतंय, ट्रिपलर तिथं बसवता येत नाही, तुमची ती गव्हाण कमी पडायला लागली. पूर्वी स्वर्गीय कैलासवासी मुकुटराप्पा काकडेंच्या काळामधली परिस्थिती वेगळी होती, कारखाना लहान होता, त्याच्यावर तो एरिया आपल्याला पुरायचा. आता एरिया आपल्याला कमी पडायला लागलेला, आपलं 9,000 टनाच्या पुढं क्रशिंग व्हायला लागलेलं आहे. आपलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण मगाशी सांगितलं तसं चेअरमननी आपण कोजन ची कॅपॅसिटी वाढवलेली आहे. आपण त्याच्यामध्ये पहिलं आपलं जे काही कोजन होतं ते 36 मेगावॅटचं, 23 मेगावॅटचं होतं, आता ते 36 मेगावॅटचं त्याच्यामध्ये झालेलं आहे. आपली डिस्लरी पण 30 KLPDची होती, ती आता 60 KLPD आपण नवीन वाढवलेली आहे. म्हणजे दोन्ही मिळून साधारण 90 पर्यंत आपण गेलेलो आहे. हे सगळं वाढत आहे. त्याच्यामुळे नवीन आता पूर्वीसारखं बैला गाड्या यायच्या, ऊस खाली व्हायचा, कार्यक्षेत्र मर्यादित होतं, ते जमून जायचं. परंतु आता ट्रिपलर बसवण्याच्या करता माळेगावला सगळ्यात चांगला सध्या महाराष्ट्रामध्ये ट्रिपलर जर कुठं बसवलेला असेल तर तो माळेगाव सहकारी साखर कारखान्याला बसवला आहे. आत्ताच मी पुन्हा त्याचं एकंदरीत ट्रायल घेतलेले आहेत आणि
ते आपल्याला करायचं म्हटलं तर आपल्याला गव्हाण वाढवायला पाहिजे. गव्हाण वाढवायची म्हटलं तर आपल्याला ती भिंत काही पुरत नाहीये. आपल्याला ती भिंत आता डिवायडरवर आणून टाकावी लागेल आणि डिवायडर पासून रस्ता इकडे 4 लेन करावा लागेल, म्हणजे 2 लेन रस्ता आणखीन आपल्याला वाढवावा लागेल. आता काळानुरूप आपल्याला पण निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही बघा, पूर्वी पाटस बारामती रोडनं येताना मला आठवत आहे सुरुवातीच्या काळात 67ला पवारसाहेब आमदार झाले तेव्हा त्या रोडनी जाताना नुसतं बारामतीपासून पाटसपर्यंत जायला 1.5 तास लागायचा, इतका बेकार रस्ता होता. आता 20 मिनिटात माणूस येतोय, 20 मिनिटात. चला माझ्याबरोबर, पाटसवरून आपण आपल्या MIDCच्या विमानतळावर 20 मिनिटात नाही आता बोला. वेळेची बचत होती, रस्ते मोठे होत आहेत, सगळ्या काही सुधारणा होत आहेत. आता हे सुधारणा होत असतील तर इथले पण रस्ते रुंद करायला पाहिजे. आपल्याला मुरुमला जाण्याचा, वाडेवाडीचा जाणारा ब्रिज पण आपल्याला बारका पाडायला लागलेला आहे, तोही आपल्याला रुंद करावा लागेल. पलीकडे आपण पलटणला जाण्याच्या करता पूल मोठा केलेला आहे. अशा अनेक प्रश्न आहेत बाबांनो. त्याच्यात लगेच कुणीतरी एकीकडे बोलतं, एकीकडे काय. आता तिथं वेगवेगळी दुकानं आहेत, ती दुकानं आपल्याला मागं हलवावी लागतील. आम्ही काही मुद्दाम हलवतो काय, कारण उद्याच्याला आपल्याला रस्ता जर थोडासा इकडच्या बाजूला ढकलावा लागतो तर आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील. ह्याच्यात मग कुणाचा तरी प्रपंच अडचणीत यावा, कुणाचा तरी कामधंदा अडचणीत यावा, कुणाचा तरी रोजीरोटीचा प्रश्न निर्माण व्हावा, ही भावना चेअरमनची पण नाही, व्हाईस चेअरमनची पण नाही, संचालक बोर्डाची पण नाही. पण तुम्ही पण काही प्रतिसाद द्या. मी ह्यांना प्रतिसाद द्यायला सांगतो. मी तुम्हाला वाऱ्यावर सोडत नाही. आज तिथं करंजे पुलावर जर गेला तर भाडं किती मिळतं? 30 रुपये पर स्क्वेअर फीट मिळते, 25 रुपये स्क्वेअर फीट मिळते, 35 रुपये जर चांगली इमारत असेल तर. इथं 1 रुपया भाडं नाही. असं कसं हो? हे शेवटी सहकार आहे. हे काय पुरुषोत्तम दादाच्याही मालकीचं नाही, कांबळेच्याही मालकीचं नाही, अजित पवारच्याही मालकीचं नाही. सभासद म्हणून तुम्ही मालक आहात आणि पुढच्या पिढीच्या करताही आपल्याला ह्याच्यात भर घालायचं काम करायचंय. ती त्या वेळेस स्वर्गीय मुकुटरावांनी घातली, ती स्वर्गीय बाबालाल काकडेंनी घातली, ती त्याच्यानंतरच्या काळात वसंत काका असतील, जे आजपर्यंत चेअरमन होऊन गेले त्यांनी प्रत्येकाने घातली. कुणाचे कमी असेल, कुणाची जास्त असेल, पण त्यांनी केलं. शेतकऱ्यांचा पाठिंबा होता म्हणूनच त्या बोर्डाने काम केलं ना. त्याच्यामुळं मला इथं या रस्ता इकडं करण्याच्या करता मी किती कोटी रुपये मंजूर केले जात आहे ना? 10 कोटी. हे काही तुमचे पैसे नाही आहेत, हे वास्तविक तुम्हाला तुमचे पैसे घालावे लागले असते. मी छत्रपतीचे पण असे काही कोटी रुपये वाचवले, माळेगावचे वाचवले, तुमचेही वाचवलेत. माझं काम आहे. ज्यावेळेस तुम्ही माझ्या हाकेला ओ देता किंवा प्रतिसाद देता त्यावेळेस मी पण माझं जे काही सर्वस्वपणाला उपमुख्यमंत्री पदाची जी काही माझ्याकडं अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून इथल्याही भागाचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. म्हणूनच आपण हॉस्पिटल आणतोय, वेगवेगळ्या सुविधा देतोय, करोड रुपये इथं खर्च करतोय. शैक्षणिक संकुलाच्या करता मला हे सगळे म्हणतात की दादा CSR द्या, त्याच्याकरता मी काही उद्योगपतींशी बोलतोय. आता इथं पोपट बसलेला आहे, त्या मोरगावच्या शाळेला पण रयत शिक्षण संस्थेच्या तिथं CSRला तिथं लालासाहेब नरोडे मगाशी मला भेटले, त्यांच्या मूर्तीच्या शाळेला पैसे आणलेत, ते आता कामं सुरू करायची. बाबांनो सगळं करता येतो, परंतु पैशाचं सोम नाही करता येत. आणि त्याच्यामुळं फार एकीकडे चर्चा करायची, पुन्हा कोर्टात पण जायचं आणि कोर्टातनं पण लढायचं. उद्या तुम्ही कोर्टात तुमचे पैसे लावून लढणार, आम्हाला आमचे सोमेश्वर कारखान्याच्या पैशाने लढावं लागेल. म्हणजे आलंच ना शेवटी वाद घालून तुम्ही पण काय मिळवणार आहे, मी पण काय मिळवणार आहे, कारखाना पण काय मिळवणार आहे, या गोष्टीचा पण विचार हा आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना मला सांगायचं आहे, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री सोमेश्वराच्या चरणी मी वंदन करतो. मधी पण गेलो होतो. वास्तविक त्यावेळेस तिथे इतकी चांगली कामं संग्रामनी पुढाकार घेतला, ते कुंडाचं काम केलं. तानाजीराव पण त्या दिवशी होते, सोरटे परिवार होता. जी कामं इकडे केली त्याला भेगा पडल्या आहेत. मला इतकं वाईट वाटतं की मी पैसा कसा आणतो ते माझं मला माहिती, आणि आलेला पैसा जर विनियोग नीट होत नसेल तर त्याच्यामध्ये बरीच मी त्या दिवशी झापाझापी केली. आता काय झालं, परत जाताना त्या रोडनी मलाही नाही आवडत. मी आल्यानंतर मी सतत कुणाला तरी बोलायचं, चिडायचं. तुम्हाला वाटायचं ह्याला चिडल्याशिवाय बोलल्याशिवाय दुसरं येतच नाही का काही, परंतु ते मला दुसरं सगळं येतं. मला पण तुम्हाला
चांगलं बोलावं, गप्पा माराव्यात, चर्चा करावीची वाटतं, पण जी आमची अपेक्षा आहे ती अपेक्षाची पूर्तता होत नाही ना. आणि त्याच्यामुळं हे आपल्या श्री सोमेश्वराच्या चरणी वंदन करत असताना श्री सोमेश्वराचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी तर आहेच. म्हणूनच हे सगळं वैभव आणि आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम आपण कामगारांच्या, अधिकाऱ्यांच्या, तुमच्या सभासदांच्या आणि सर्व घटकांच्या बाबतीमध्ये करतोय. आपण आज वाटचाल आजपर्यंतची पूर्ण करू शकलोय ती श्री सोमेश्वराच्या आशीर्वादानेच केलेली आहे. आता भविष्यात पण आपल्याला श्री सोमेश्वराच्या आशीर्वादाने त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायमच आहे. कारखान्याचं संपूर्ण बारामती तालुक्याची प्रगती, माझ्या फलटण तालुक्याची प्रगती, माझा खंडाळा तालुका आहे, माझा पुरंदर तालुका आहे, ह्या सगळ्याची प्रगती झाली पाहिजे हीच मनोमन भावना ही आपल्या सगळ्यांची आहे. आणि त्याच्यातनं श्री सोमेश्वरांनी आपल्याला बळ द्यावं अशाही प्रकारची प्रार्थना ह्या निमित्तानं श्री सोमेश्वराच्या चरणी मी या निमित्तानं करतो. परंतु मित्रांनो, अनेक प्रश्न आहेत. आता काल मी सकाळी यवतमाळला गेलो, तिथं लोक भेटली की असं असं आमचं नुकसान झालं. मे महिन्यात सुरू झालेला पाऊस थांबायलाच मागना. ऑक्टोबर एंड पर्यंत पाऊस 6 महिने कधी आपल्या भागामध्ये पाऊस पडलेला बघितलाय का? आपली सरासरी 14 इंचाची, आतापर्यंत 32 इंचाच्या पुढे पाऊस पडला. धरणं कित्येकदा भरतील एवढं पाणी, आता नदी तर तुम्हाला जवळच आहे, किती पाणी वाहून चाललंय. वर साईट नाही, नाहीतर मी वर अडवलं असतं, पण साईटच नाही शिल्लक. होत्या त्या सगळ्या संपल्यात. गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, वीर, तिकडं वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, तिकडं मुळशी, तिकडं टाटाची धरणं, तिकडं चास कमान, तिकडं पवना, सगळ्या साईट संपल्यात. तिकडं कुकलीची 5 धरणं, घोड धरण, बामास्केर धरण, जेवढं काही अडवता येईल पाणी तेवढं अडवलेलं. ज्यांच्या जमीन जुमला गेला, आता पुरंदरला इथं आमच्या दिगंबर आणि जालिंदर भाऊन इतर कार्यकर्ते बसलेत, तिथं काही 1000 एकरामध्ये विमानतळ होतं. आम्हालाही वाटतं की माझ्या शेतकऱ्याच्या जमीन जाऊ नये, पण आहे ते विमानतळ त्या मिलिटरीचं आहे. मिलिटरीवाले म्हणतात हा आज 10 वाजेपर्यंत विमानतळ बंद की बंद. अहो, इंटरनॅशनल स्तरावरची विमानतळ, आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्हायला 24 तास विमानतळ चालू लागतात. आणि आता नवी पद्धत आम्ही परवा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं. नव्या मुंबईला डबल धावपट्टी आहे. एका धावपट्टीवर विमान नुसती उतरणार, सारखी उतरणार, आणि एका धावपट्टीवर टेक ऑफ टेक ऑफ टेक ऑफ. आता मुंबईमध्ये 1000 विमानं उतरतात आणि टेक ऑफ होतात. फार अडचण येते. बऱ्याचदा काही लोकांची विमानं अर्धा तास वर घाटे मारतात, का तर लँडिंगला तिथं जागा नसते. किती फ्युएल जळतं. शेवटी राष्ट्रीय संपत्ती आहे बाबांनो, त्याच्यामुळे आपल्याला पण तिथं डबल धावपट्टी करावी लागते. त्याच्यामध्ये काही जणांच्या जमीन जुमला जात आहेत, पण त्यांना चांगला मोबदला दुसरा एक पॅकेज काढलंय की त्याच्यामध्ये घेतलेल्या जमिनीमध्ये काही टक्के जमीन आम्ही त्यांना देणार आहे की त्यांच्या पुढच्या पिढीचं पण नुकसान व्हायला नको. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आम्ही करताना आम्ही पण गेले 35 वर्ष याच्यामध्ये काम करतोय. त्याच्यामुळं बाबा लोक आपल्या पाठीशी आहेत म्हणून कसंही लोकांना त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसं वापरून घ्यायचं असं नाही चालत. त्याकरता लोकांचाही विचार करावा लागतो आणि पुढच्या पिढीचा पण करावा लागतो. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे बाबांनो, त्या पुण्यामध्ये तुम्ही एकेका फॅमिलीला विचारा, जवळपास त्या फॅमिलीतला एक तरी मुलगा किंवा सून किंवा मुलगी किंवा जावई परदेशात आहे. तुम्ही बघा, आपल्या बारामतीतले पण कितीतरी जण आहेत. आपण जी शैक्षणिक संकुल काढली, पवार साहेबांनी त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं. नंतर आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये धाडस दाखवलं. माझं सोमेश्वरचं, माझं माळेगावचं, छत्रपतीचं, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र, TC कॉलेज, हे सगळं आज मी सहज बसलो होतो, तुमचा विश्वास बसणार नाही. अहो, बारामतीमध्ये 1 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी रोज शिक्षण घेतात. 1 लाख. आणि पवार साहेब 67 ला उभे होते. बुवा तुम्ही इथं आहात, त्या काळात पण तुम्ही होता, तेव्हा 17,000 बारामतीचं मतदान होतं शहराचं. 17,000.
कुठं 17,000 आणि 1,00,000 मुलं शिकतायत, म्हणजे त्यांचे आई वडील आणि त्यांचे परिवार कुठे गेलं बघा. त्याच्याकरता मला पण रिंग रोड करावे लागतात, रस्ते करावे लागतात, सुधारणा कराव्या लागतात, डिवायडर करावे लागतात. जे फार रस्त्याला चिटकून आले त्यांना दाबावं लागते, बाजूला व्हा. कारण ती इतके चिटकले आहेत. आता मला थांबवलं तिथं, दादा ही ट्रेन चाललेली आहे, आता आम्ही कसं जायचं, आता मधनच ट्रेन जाणार आणि माझी जमीन काही इकडे राहिली आणि काही तिकडे राहिली, आता काय करायचं. आता काय मी करू, काय खाली बोगदे काढू सगळीकडे, काही किलोमीटरवर काढणार ना. पण ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस काही बाबतीमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तुम्ही बघा, काही दिवसामध्ये आम्ही ठरवलं, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने, ती मेट्रो आम्ही टप्प्याटप्प्याने तिथं विमानतळापर्यंत आणणार आहे. विमानतळावर उतरलेला माणूस जेवढा झटक्यात पुण्याला जाईल तेवढं बरं आहे. तर ते सगळं त्याच्यामुळे ते पुरंदर, हे जालिंदर भाऊ, दिगंबर, आपला दुर्गाडे, हे राहणारच नाही तिथं, सगळं नागरीकरण होणार आहे. दिवेघाट, केवढा दिवेघाट चाललाय. पालखी मार्गाच्या निमित्तानं पालखी 365 दिवसात एक दिवस जाती, निमित्त पालखी मार्गाचं. पण कायमचा 364 तुम्हाला मलाच रस्ता मिळणार आहे ना. आम्ही तिथं असा विषय आणतो की चला पांडुरंगाची दर्शनाच्या करता तुकोबा महाराजाची पालखी जाती, माऊलीची पालखी जाती, रस्ते रुंद केले पाहिजे. परंतु कामच असं बोलायचं की कुणी तिथं विरोधच करू शकत नाही. आणि त्याच्यातनं हे 6-6 पदरी 8-8 पदरी रस्ते करून टाकायचे, कारण ती काळाची गरज आहे. आता अष्टविनायकाच्याही निमित्तानं माझं मोरगाव असेल, माझं सिद्धटेक असेल, माझं जे त्या ठिकाणचं थेऊर असेल, लेण्याद्री असेल, ह्या सगळ्या भागात, तिकडं पाली असेल, तिकडं महड असेल, रांजणगाव असेल, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण सिद्धटेक तिथं पैसे आणतोय. का तर त्या निमित्तानं कुणाला 24 तासात दर्शन घ्यायचं, बाबा घे दर्शन. मला असं वाटलं होतं माझ्या लहानपणी, पुढं समाज जेवढा शिकला सवरलेला येईल तसं देवदर्शनाचं प्रमाण कमी होईल. उलटच झालंय खरंच. उलट शिकली सवरलेली लोक तर जास्त देवदर्शन, आणि त्याच्यात आम्ही पण जातो. कोणीतरी आम्हाला सांगतंय इकडे जाऊन दर्शन घ्याय, जागृत देवस्थान आहे. इकडे गेलं की आत्ताच एकाने सांगितलं, अहो अमक्या गावाला अमका माणूस गेला की ती त्या पदावरच राहत नाही, असलंही काही सांगतात. तर काय सांगायचं. मागे म्हणायचे पिंपरी चिंचवडला गेला एखादा प्रमुख माणूस की ती त्या पदावर राहतच नाही. अरे म्हटलं 25 वर्ष मी पिंपरी चिंचवड सांभाळलं, मी कायम त्या पदावर राहिलो, कशात काय रे. पण कुणाच्या सुपीक डोक्यातनं अशी काय कल्पना काढतात की काही विचारताच सोय नाही. तुम्हालाही माहिती आहे ही अशी पद्धत आहे. आणि म्हणून आपण माझ्या भाविकांची सोय व्हावी, ज्यांची श्रद्धास्थान आहे तिथली सोय व्हावी. जेजुरीचं आपण काम त्या ठिकाणी घेतलंय, खूप ठिकाणची, आपलं कोल्हापूरचं, ज्योतिबाचं, आपलं आई तुळजाभवानीचं. आई तुळजाभवानीच्या इथली तर आम्हाला मूर्ती बाजूला करावी लागते. आम्ही तिथं भावनिक मुद्दा कुठलाही न होऊन देता कसं त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन करता येईल हा प्रयत्न चाललेला आहे. मला मोरगावला पण फार चांगलं करायचंय पोपटा, पण काय कुणी ना कुणी काही आडवं लावतात. नाही तर मी इतकं चांगलं करील, बसेस आलेल्या उभ्या राहतील, कुठं नाही सांगत, तुम्ही बोलतो तसं करतो, 100 कोटी रुपये खर्च करील, पण असं मोरगावचं करून दाखवील. पण मोरगावकरांनी साथ दिली तर, हा तुझं काही जात नाही त्याच्यावर काय जाते, तर अजिबात आडवं जसं जळते त्याला कळते, जायला अवघडच आहे. तर मित्रांनो असं सगळं आहे आणि त्याच्यामुळेच प्रसंग वेगवेगळे येत आहेत. आत्ता आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलं. आता भाताचं नुकसान झालं, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पुन्हा आम्हाला आता पंचनामे करावे लागत आहेत. तो 32,000चा आकडा आता 40,000 कोटीवर झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय, योजना देतोय, इन्सेंटिव्ह देतोय. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या देताना 1,00,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते. काल आम्हाला शेवटी आम्ही जाहीरनाम्यात दिलेलं होतं, त्या बजेटमध्ये आम्हाला करता येईना. शेवटी सगळ्या नेते मंडळींना, राजू शेट्टी असतील, वामनराव चटप असतील, अजित नवले असतील, ते आमचे अनेक सहकारी
जे नेते आहेत, मला वाटतं महादेव जानकर असतील, खूप जण आम्ही बसलो होतो. त्या सगळ्यांनी चर्चा करून आता 30 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा का एकर ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली. आता पुन्हा मारे आयटीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही माफ करू. करा माफ. लोक काय म्हणतात, तुम्ही सांगितलं ना, मग करा. त्याच्यामुळे जे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला. या बँकेवर पण परिणाम झाला, लोक भरायलाच तयार नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा ऊस सोमेश्वरला जातोय ती पण जरा इकडे तिकडे ऊस घालायला लागला. त्याला वाटतं इकडे ऊस घाला की ते आपलं कापतील, त्यापेक्षा दुसरीकडे घाला. मला दिगंबर दुर्गाडे तुम्हाला सांगायचं आहे, हे आमच्या चेअरमनचा दोष नाही, माळेगावच्या पण चेअरमनचा दोष नाही, छत्रपतीच्या पण नाही. आपल्याला यंदा जे कारखान्याला ऊस घालतील त्यांना ऐच्छिक ठेवा. त्याचं कर्ज वसूल करायचं का नाही ते ऐच्छिक ठेवा. तर माझे शेतकरी ज्यांच्या त्यांच्या कारखान्यात ऊस घालतील. आम्ही तुम्हाला विनंती करतो, आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंती तर करू शकतो, तर तेवढी आमची विनंती ऐका. मागे एकदा आपण केलं होतं, मला साल आठवत नाही, 2020 काही देसाई का यो ते कधी एकदा दिलेलं आहे. थोडंसं मला याच्यात सवलत द्या, मी तुमचा पुन्हा जूनच्या आत कसं जेवढं काही करता येईल तेवढं करीन. पण ह्या पद्धतीने मग तर आता इथं का ऊस घाला, कुठं ते सोसायटी वाचवण्याच्या करता तसलं काही करू नका. या पद्धतीनं मी तुम्हाला जिथं आम्ही जिल्हा बँक, जिल्हा परिषद, राज्य सरकार, DPDC ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी करीत. पण सारखीच मदत नाही, काही तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. या प्रकारे आपण पुढे जाऊ. आता मगाशी काही बाबतीमध्ये लोकांची अपेक्षा फार आहे. आज मी तिन्हीकडे गळीत हंगाम सुरू करताना जाताना ही काय ॲडव्हान्स जाहीर करतो, मी काही ॲडव्हान्स जाहीर करणार नाही. कारण अजून आम्ही अमित शहा साहेबांना मध्ये भेटलो. अमित शहा साहेबांचं म्हणणं चालू रिकव्हरी बघून तुम्ही FRP द्या, आणि काहींचं म्हणणं गेल्या वर्षीची रिकव्हरी बघून FRP द्या. त्याच्यात तफावत आहे. तो निर्णय आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी घ्यावा लागेल. राजू शेट्टीचं त्याच्याबद्दल वेगळं मत आहे, कालच मी त्यांच्याशी त्याबद्दल बोललो. या यंदाची बरोबर का MD 3285, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला मी आपल्याला स्पष्ट सांगतो, कारण आता इतके दिवस मी लोकांना वेगवेगळ्या कारखान्यात निवडून आणायचो, चेअरमन करायचो, व्हाईस चेअरमन करायचो, स्वीकृत सदस्य करायचो, पण आता मीच चेअरमन आहे एका कारखान्याचा. त्याच्यामुळे मला आणखीन खोलात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला, आता मला एखादी पत्र दिलंय, महेश जे देशमुख दादा तुम्ही 4001 रुपये प्रति टन भाव द्या आणि पहिली उचल 3500 रुपये द्या. त्याला काय जाते सांगायला? मी तर म्हणेल 4000 का 5000 रुपये द्या, ही नाही तर कमीच सांगितलंय. आणि पहिली उचल 3500 कशाला, 4000 रुपये द्या. अरे द्या, पण हाय का द्यायला? उद्या द्या म्हणजे बँक देणार आहे का आपल्याला? उद्या पुन्हा सांगायला आमचे महेश अण्णा जे देशमुख, मी अजित पवारला पत्र दिलं इतके 1000 रुपये द्या. अरे पत्र मी आता देईल तुला 10,000 रुपये देशील का? असं नसतं, काही व्यवहार असतो. आणि त्यामध्ये मी आता चेअरमन, आपले चीफ अकाउंटंट, माझे MD त्या सगळ्यांशी बोलत होतो. आत्ता पर टन माझ्या सोमेश्वर कारखान्याला 880 रुपये तोडणी वाहतुकीचा खर्च आहे. किती? 880. व्याजाचा खर्च 190 आहे. 5-10 रुपये इकडे तिकडे होतील. सुनील, आता आपण चर्चा केलेली जेव्हा अगदी
2-5 रुपये शरदराव इकडे तिकडे होतील, लगेच काय धारेवर धरू नका. पगाराला 190 रुपये जातात. आता हा पगार 10% वाढीच्या आधीचा असेल. आता वाढ झाल्यावर किती जाणार? 2.5 कोटी वाढणार, म्हणजे ते 190 ला वर काहीतरी 225 पर्यंत जाईल. 225. त्याच्यावर ते झालं. मेंटेनन्स रिपेअरला 100 रुपये जातात टनाला. आणि केमिकल, पीपी बॅग वगैरे जे काही साखरेचे 2 पोती आम्ही 50-50 किलोची भरतो, त्याला साधारण 80 रुपये जातात. म्हणजे हा सगळा आकडा काढला तर साधारण 1500 रुपये टनाला ह्यालाच जातात. आणि मग कोजनमधनं मागं आपल्याला 100 रुपये मिळत होते. यंदा कदाचित माझा अंदाज आहे, पुढं मागं होईल काही, पण 200 रुपयापर्यंत जाईल, कारण आपली कॅपॅसिटी वाढलेली आहे. आणि डिस्लरीला आपल्याला 75 मिळायचे, आपल्याला त्याचा हप्ता आहे, त्याच्यामुळे तो हप्ता जाऊन काही पैसे वाढणार आहेत. आपण साधारण 100 रुपये धरू, म्हणजे 200 रुपये ते 100 रुपये ते 300 रुपये. आणि साखरेचा दर चाललाय, मध्ये गेला होता 3900च्या पुढं, पण पुन्हा 3800 आता घुटमळतोय. आता कारखाने पुन्हा सुरू होणार. दिवाळी झाली, दसरा झाला, गणेशोत्सव झाला, सगळे काही सण, नवरात्र झाली. आता पुढं फार काही सण नाहीये. ख्रिसमस आणि बाकीचे आहेत, नंतर संक्रांत वगैरे येईल. पण साधारण जे महत्वाचे सण आहेत झालेले, हे सगळं होत असताना त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला ॲडव्हान्स हा द्यावा लागणार आहे. जेवढे जास्त पैसे उद्या पुरुषोत्तम दादा देतील, तेवढा व्याजाचा बोजा आपल्या कारखान्याच्या सभासदांच्यावर वाढणार आहे. त्याकरता मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की जसे जसे पैसे उपलब्ध होत आहेत, तसं तसं आपण तर FRPच्या पुढेच भाव देतो. बाकीचे कारखाने महाराष्ट्रातले FRP देऊ शकत नाहीत, आम्हाला त्यांना नोटिसा काढाव्या लागतात. आज आपला जी FRP आहे 3285, म्हणजे एवढे तर आपण पैसे देणारच आहे, त्यापेक्षा जास्तच आपण देणार. बरं, आपलं कार्यक्षेत्र खंडाळा आहे, पुरंदर आहे, बारामती आहे, कारखाने पाडेगावचं एक गाव आहे फलटण तालुक्यातलं. आणि हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये ऊसाचं क्षेत्र ज्या पटीत कारखान्याची कॅपॅसिटी वाढती त्या पटीत वाढत नाही. बोत्रे परवा भेटले, त्यांनी 17 कारखाने घेतले, 17 कारखाने. आणि त्यांनी मला सांगितलं त्याचं कसं गणित आहे, काय गणित आहे. ते आता IPO काढतायत. तो निराणी म्हणून आहे, तो आता IPO काढतोय. IPO काढल्यानंतर मार्केटमध्ये मित्रांनो एवढा पैसा आहे, त्यांना काही 1000 कोटी रुपये बिनव्याजी जमा होतात, बिनव्याजी. आणि मग त्याच्यातनं ते डिव्हिडंड देतात, शेअरची रक्कम वाढते. तसं आपल्याला नाहीये. सहकाराला साधारण 200 कारखाने, निम्मे सहकारातले, निम्मे खाजगी आहेत. याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करा. आणि ह्या पद्धतीनं आपण पुढे जात असताना आम्ही फार विचार करून मी ठरवलेलं आहे, माझ्या माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती ह्याचं जेवढं बाहेरनं काम करून घेता येईल, शेतकऱ्याच्या टनावर पैसे न टाकता, ऊसाच्या भावावर परिणाम न होऊन देता, म्हणून मगाशी सांगितलं 10 कोटी रुपये ते दिले. आता AI, ज्याचा उल्लेख चेअरमननी केला, संपूर्ण जगात साखरेचं यावर्षीचं उत्पादन अंदाजे 190 दशलक्ष मेट्रिक टन होणार आहे. आपल्यालाही कदाचित टनेज जरा वाढेल असं वाटतंय, कारण पाऊस वरचेवर पाहिजे तसा पडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता जे काही मंदार कुलकर्णी हे आणि काही कंपनीचे लोक मला भेटले. आज आपण आपल्या ऊस कारखान्यात नवी दिशा दाखवणाऱ्या भारतात सर्वप्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर, त्याद्वारे कारखान्यामधील कार्यक्षमतेमध्ये होणारी वाढ आणि प्रोजेक्ट हाती घेतोय. यामध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती म्हणजे KVK, नंतर फाइंडेबिलिटी सायन्सेस मुंबई आणि सोमेश्वर कारखाना. या कारखान्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपल्या कारखान्याची संपूर्ण प्रोसेस युनिट आणि त्यामध्ये सर्व घटक, मग कसले कसले घटक, मग मिलिंग प्रोसेस आली, क्वारिफिकेशन प्रोसेस आली, मोलेसेस आलं, कोजन आलं, डिस्लरी आली,
इत्यादीतून उच्च दर्जाची साखरेचं आपण व्यवस्थापन करतोय. मी त्यांना सांगितलं, मी माळेगाव आणि सोमेश्वरला मला करून द्या, मी 1 रुपया देणार नाही, पहिल्यांदा रिझल्ट घेईन. ती लोक आली होती. ॲग्रीमेंट झालं का? ॲग्रीमेंट तयार आहे. ते आज देता येईल का? हां, आज आपण हे देऊ. त्याच्या पद्धतीनं KVKचे पण लोक आपल्याला मदत करतायत. मित्रांनो, आज मी मगाशी छत्रपतीलाच वाटतं 120 टन ऊस ठिबकनी काढलेला शेतकरी आहे माझा गुणवडीचा, दादासाहेब काटे, त्यांचा मुलगा, ते काटे बंधू. हा, अजित काटे, म्हणजे ते दादासाहेबांची चिरंजीव. आज 120 टन. त्याला इथं बसलेले कितीतरी 30 टन एकरी काढणार. काढता का सांगा बरं? काही जण काढतात चांगले, ज्याचा धंदा पाण्याकडे लक्ष आहे ते काढतात. आणि जे उगे सगळ्या दुनियेचं राजकारण करतात त्याचं तर काही खरं नाही. त्याच्या रानातला गाजर गवत निघाला. आता तर नवीनच आले, ती वेल येत आहेत, ती ऊस वाढायची ऐवजी वेलच वाढतोय. मित्रांनो, धंदा करा. मी मगाशी दीपक जगताप असणार आहे, दीपक जगताप, त्याने खूप चांगल्या पद्धतीने निंबूचा आहे. त्यांनी ते मला अंजीर दाखवलं, स्ट्रॉबेरी अर्धा एकर केली. अहो, त्या महाबळेश्वरला लाजवेल अशी स्ट्रॉबेरी त्यांनी केली. मला 1 बॉक्स दिलाय, खाल्ला, ते पण चांगलं लागलं, परंतु तो म्हणला अजून गोडी उतरणार आहे. आपल्या शेतकऱ्याच्या अंगात धमक आहे, ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. फक्त त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून आम्ही AIच्या करता 10,000 शेतकऱ्यांना देणार होतो. VSIच्या पुढाकारांनी ते आता 5,000 शेतकऱ्यांना देतोय. त्या मानाने सोमेश्वर कारखान्याच्या परिसरातनं शेतकरी पुढे आले नाही. तुलनात्मक फार कमी शेतकरी आलेत. ॲग्रिकल्चर ऑफिसर कुठे आहे? किती आलेत? 35 शेतकऱ्यांचं एकूण किती एकर आहे? 70 एकर. मी एकट्यानेच 62 एकर केले. तुम्ही युवा माझ्या हेच बघतात. काटेवाडीला मी 62 एकर केलं. एवढा सुंदर ऊस आहे की सांगताच सोय नाही. लोक म्हणतील हा. आणि आता त्यामध्ये आम्ही साखर कारखाना 6,750 देणार होता. किती देणार होता? बाकीच्या कारखान्यांनी 6,750 केलं. यांनी शेतकऱ्याकडनं पुन्हा 1,700 काढले. लईच काटकसर चालली, पण ठीक आहे. आणि आम्ही VSI कडनं 18,250 देतोय. 18,250 VSI देत आहे. आणि 5,000 इथल्या बाबतीत सांगतोय, सोमेश्वर कारखाना देतोय. आणि 1,700 तुम्ही घालायचे. आणि मला वाटतं असं 25,000चं पॅकेज, असा 25,000चा पॅकेज आहे हेक्टरी. हा, तर करा जा बाबा. PDCC बँकेने AIच्या करता 3 कोटीची तरतूद केली. तेव्हा का चिठ्ठी आली. अरे करा, धाडस दाखवा. आणि हे केलंय. बारामतीमध्ये काही हजार शेतकऱ्यांनी केलंय. आणि मग ते सिद्ध झाल्यावर आपण दुसऱ्यांना करायला लावतोय. त्या AIचा वापर आपल्या ऊस कारखान्याची सध्याच्या परिस्थितीमध्ये उत्पादन खर्च वाढतोय, तो आपल्याला कमी करायचा आहे. ऊस पुरवठ्यामध्ये अनिश्चितता आहे, ते आपल्याला जागेवर आणायची. ऊर्जेचा आणि मनुष्यबळाचा जास्त वापर होतोय, तो मर्यादित करायचा आहे. उत्पादकता आणि गुणवत्तेत सुधारणा करायची. ही तंत्रज्ञान वापरणं ही काळाची गरज आहे. इथं मंदार कुलकर्णी आले, त्यांची जी कंपनी आहे त्यांनी जगामध्ये अशा पद्धतीनं करून दाखवलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांची कंपनी बॉस्टनला, बरोबर ना, बॉस्टनला आहे. त्याचे प्रमुख आहेत आनंद माहुरकर, आपलाच महाराष्ट्रीयन माणूस आहे. आणि त्यांनी जागतिक AI कंपनी असून साखर उद्योगातील कार्यक्षमता त्यांनी वाढवलेली आहे. आणि हे म्हणून एक सोल्युशन काढलेलं आहे. ह्याच्यातून वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक युगात स्पर्धेत टिकून राहण्याच्या करता हे तंत्रज्ञान स्वीकारणं गरजेचं आहे. AIच्या मदतीनं निर्णय प्रक्रिया वेगवान आणि अचूक आणि डेटा आधारित होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही बॉयलर, मिलिंग, क्रिस्टलायझेशन आणि विभागात सेंटर डेटा वापरून रिअल टाइम मॉनिटरिंग केलं जाईल. AI प्रणालीचे दोष लवकर ओळखते, बंद वेळ कमी करते
ऊर्जा कार्यक्षमता वाढवते, प्रणाली स्टीम त्याच्यामध्ये वाढते, वीज आणि पाण्याचा वापर ऑप्टिमायझेशन करते, त्यामुळं ऊर्जेचा खर्च 10 ते 15% कमी होतो. हे बरंच काही आहे. आज तुमची काटकसर अशी चालली की अजित पवार 4ला येणार आणि 5ला जाणार, लाईट पण लावला नाही. लईच काटकसर चालली. त्याच्यामुळे मला आवर्त घ्यावं लागतं. हे दोष आहे संचालक बोर्डाचा आहे. डेटा दिलता ना त्याच्यावर आपण अभ्यास केला 55 कोटीचा फायदा होऊ शकतो 2026 जेव्हा का आपण जर प्रयत्न केला तर काही कोटीचा फायदा होऊ शकतो. त्याच्यावर तुमच्या भावावर पण परिणाम होऊ शकतो. हे आम्ही करणार आहे. कारखान्याचा 1 रुपया न खर्च करता, बरोबर ना मंदारजी? हे आमचे मंदारजींचे आमचे त्याच्यामध्ये संबंध असल्यामुळं त्या संदर्भामध्ये आमच्या आनंद बाहुरकरांनी पण मी खरेदी विक्री संघ बारामती, दूध संघ बारामती, बारामती सहकारी बँक, बारामती मार्केट कमिटी हे 4 1 पैसा खर्च न करता करतोय आणि सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना हे 2 त्या ठिकाणी करतोय. आपली टेक्निकल माणसं तयार करावी लागतील. काही दिवस हे आपल्याला माणसं देणार आहेत. त्यांच्या पुरता पगाराचं मात्र आपल्याला बघावं लागेल. ते मी बसून त्याचा मार्ग काढतो, पण बाकीचा कुठला खर्च नाही. आपल्याला जसं परवा माळेगावला आम्ही प्रशिक्षण केंद्रचं शिबिर घेतलेलं होतं, तसं MD तुम्ही आणि सगळ्या काही डायरेक्टरांनी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बसून, आता वेळ नाही आपल्याला, परंतु पुढं आपल्याला यांची शिबिरं घ्यावी लागतील. आज काय पाहायचं, उगीच सही करून सकाट्या पेटत बसायचं नाही. मी त्याच्यावर ॲक्शन घेईन. मी आत्ता चेअरमनला सांगतो, अजिबात चेअरमननी लावलेला, दादानी लावलेला पहिल्यापासून कारखान्यात आहे. मी युनियनचा नेता आहे. युनियनचा नेता आहे, जरूर आहे, पण ड्युटीवर असताना काम करायचं. या पद्धतीनं सगळ्यांनी वागायचं. त्याच्यामध्ये आम्ही 10% वाढ पण तुम्हाला देणार आहे, ही दिलेली आहे. म्हणजे आम्ही कुठं हायगाई केलेली नाहीये आणि करणार पण नाहीये, कारण आपला सगळा परिवार आहे. आपले अनेक कामगार आणि अधिकारी हे आपल्या कारखान्याचे सभासद पण आहेत. मध्ये काही गमती थोड्याशा केल्या. जर कुणी गंमत केली तो कुणी कुठल्या जातीचा, पातीचा, धर्माचा, पंथाचा पावणा रावळा न बघता त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल. कारखान्यात त्यांनी आतमध्ये जी ड्युटी असेल ती इमानीद्वारेच केली पाहिजे आणि खाते प्रमुखांनी रिझल्ट दिले पाहिजे. आमचे मंदार कुलकर्णी आणि हे सगळे सहकारी सांगतील. जाधव ना, तुषार जाधव आणि मंदार कुलकर्णी हे सगळे सांगतील. या पद्धतीनं काम करायचं आहे. त्यामध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन, MD तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही. सांगतायत तसं काम होतंय का नाही एवढं फक्त पाहायचं. ह्याच्यात फायदा आहे आपल्याला. ज्यावेळेस शेतकरी मोठ्या प्रमाणावर, यंदा आपण 3400 दिले, परंतु ज्यांचे खोडवे आहेत वगैरे त्यांना तर पार 3550 पर्यंत रक्कम गेलेली आहे. आपल्याला आम्ही कॅनॉलचं काम करतोय, त्याच्यात पण तुम्ही काही इथं लाईनिंग करू नका, तिकडे हे करू नका, इथं हे करू नका, अरे पाणी पण पाहिजे, हेही करू नका, तेही करू नका, कसं काय करू नका. तुमची विहिरी आटणार नाही एवढं बघू ना, मग काय हरकत आहे. पण त्याच्या संदर्भामध्ये आज देखील नाहीतरी किती जणांच्या विहिरीला पाणी आहे रे. अजित पवारांच्या विहिरीला पाणी नाही. कॅनॉल सुटला तर पाणी, कॅनॉल आटला की आपण आटतोय आणि आपणच आहोत. मी आहे, दत्तामामा भरणे आहे, तुम्ही त्याबद्दल इकडे विजय शिवथरे आहेत. आम्ही सगळे महायुतीचे घटक आहोत. तुम्ही ती काळजी करू नका बाबांनो. पण पाणी दे रे. आपल्याकडनं काही चूक त्या बाबतीमध्ये होऊन देऊ नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. आठवड्यातच आचारसंहिता लागेल, इलेक्शन डिक्लेअर होतील. त्याच्यामध्ये देखील मी तुमच्या समोर येणारच आहे, तेव्हा ते काय सांगायचं ते सांगेन. परंतु आज जो काही आपला कायापालट झालाय, जो काही आपला विकास झालेला आहे, तो आपण सगळेजण एकोप्याने राहिलो म्हणून झाला आहे. आपण कधी कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा त्या ठिकाणी आपण दुस्वास केला नाही किंवा अडचणी निर्माण केल्या नाही किंवा एकमेकाचा अनादर केला नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तोच विचार घेऊन आपण पुढे चाललोय.
साधुसंतांच्याच विचाराने आपण पुढे चाललोय आणि त्याच्यातनं आपण सुधारणा करतोय, निधी आणतोय, वेगवेगळ्या पद्धतीनं विकास साधण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये बॉयलर, मिलिंग, ह्या क्रिस्टलायझेशन, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला सुधारणा करायच्या. ही पण गोष्ट माझ्या सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि जगामध्ये हे वेगवेगळ्या भागात सिद्ध झालंय. आपण आता आपल्या भारतामध्ये मंदारजी पहिल्यांदाच आपण करतोय का काही म्हणजे तामिळनाडूमध्ये, कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, युपीमध्ये कारखानदारी आहे, तर तिकडं अजून कुठं झालं नाही. तर पहिल्यांदाच आपण करतोय. नवीन प्रणालीचा वापर, ह्याच्यात कुठेही तुमचं नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच होणार आहे. हे मी नंतर तुम्हाला आकडेवारीनं सिद्ध करून देणार आहे. पण कसं असतं, न व्हायच्या आधीच जास्त बोललं तर मग उगीच आम्हाला बरंच काही ऐकावं लागतं. तसं त्या ठिकाणी होता कामा नये. अशा प्रकारे आपलं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. आज कारखान्याच्या 270 सभासदांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी इच्छा व्यक्त केली. पण आतापर्यंत 93 सभासदांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेले आहे. त्याच्यामध्ये जनाई शिरसाईच्याही संदर्भात बंद पाईपलाईनचं ते ह्याचं नाशिकचं ऑफिस आहे, तिथं आपला प्रस्ताव गेलाय. आणि माझं नीरा ही उपसा सिंचन योजनेचं मी सांगितलंय. त्याच्याबद्दल मला गुणाले म्हणले की दादा, मी मार्चच्या अधिवेशनाच्या आत तुमच्या पुढे ते आणतो. मी म्हणजे बजेटमध्ये ती तरतूद त्या बाबतीमध्ये करतो. थोडासा तिकडं टेक्निकल बाबींमुळे उशीर झाला आहे, परंतु त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. काही जण काय करतात, निवडणुका जवळ आल्या, बघा आता निवडणुका आल्या की जनाई शिरसाईचं बोलायला लागले, हे करा आणि निरेचं बोलायला लागले, असं काहीतरी सांगतील. तुम्ही गेले 35 वर्ष माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. मी त्याच विश्वासाने तुमच्याबरोबर राहतोय, पुढेही त्याच विश्वासाने राहील. कुठेही तुम्हाला तडा जाऊन देणार नाही. पण त्यामध्ये गैरसमज तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर त्या बाबतीमध्ये आपण अजिबात त्यावर विश्वास ठेवू नका. मी माझ्या ऑफिसला पण सांगितलंय की तिथं वाटल्यास माणूस तिथं बसवा नाशिकला, आणि ते लवकर त्या DPR आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्यात त्या लवकर आणा, जेणेकरून आपल्याला काम त्या बाबतीतलं सुरू करता येईल. कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणावर माझ्या जनाई शिरसाईच्या निमित्तानं पण ऊसाचं क्षेत्र वाढेल. कारण हेच पाणी जे वाया जात होतं ते पाण्याची बचत होणार आहे. डायरेक्ट बंद पाईपलाईनमधूनच ते पाणी त्या बाबतीमध्ये येणार आहे. ही पण बाब माझ्या शेतकरी बांधवांनी त्या निमित्तानं लक्षामध्ये ठेवली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. ते मंदारजी, तुषार जाधव इकडे या, चेअरमन ते घ्या. पण हे एकमेकाल मी ते जे काय ॲग्रीमेंट झालेलं आहे ते एकमेकाला ते देतील आणि त्या पद्धतीनं मंदार कुठेही कामात हलगर्जीपणा होता त्यामुळे त्या प्रकारे आपण करूया. आणि जे तुमचं सगळ्यांचं स्वप्न आहे, मी श्री सोमेश्वर चरणी प्रार्थना करतो, यंदाचा गळीत हंगाम तर चांगला आमचा व्हावा असे आम्हाला आशीर्वाद द्या. त्याचबरोबर आपला यंदाचा भाव देखील उच्चांकित जो तुमच्या मनामध्ये तो देण्याच्या करता आपण सगळेजण यशस्वी होऊ, हा बद्दलचा पण विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. ते करतो मी बरोबर. त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त सगळ्यांनी नीट वागा, एवढंच सांगतो. धन्यवाद.